नमस्कार, मी राजेंद्र कुमार जाधव. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. सुरत चेन्नई या राष्ट्रीय महामार्ग बाधितांनी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन. मराठा कुणबी मराठा दस्त तपासण्यासाठी तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष. जिल्हा अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई. गुंजेगावच्या सरपंच महिलेचे सरपंच पद व सदस्यतेही रद्द. पोलीस विभागाने तपासावर असलेल्या अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम प्रलंबित करण्याचा त्वरित निपटारा करावा. भूमी अभिलेख कार्यालयाची बँक बोजा कमी करण्याची त्रासदायक पद्धत बदलावी. जिल्हाधिकारी यांच्याकडे स्वाभिमानीची मागणी. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. केंद्र शासनाच्या भारतमाला परियोजनेअंतर्गत सुरत चेन्नई या राष्ट्रीय हरित महामार्गासाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया सुरू असून सोलापूर जिल्ह्याअंतर्गत बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व अक्कलकोट तालुक्यामधून हा महामार्ग जात आहे. महामार्ग बाधित खातेधारकांनी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 सोलापूर यांच्या कार्यालयात नुकसान भरपाई मागणी प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 11 सोलापूर यांनी प्रसिद्धी पत्रकाने केले आहे. महामार्ग प्रकल्पाबाधित खातेधारकांना यापूर्वी नुकसान भरपाई घेऊन जाणे कामी नोटिसा पारित करण्यात आलेल्या आहेत. नोटीस बजावणी करून 60 दिवसांची मुदत समाप्त झाली आहे. तरी बाधित खातेदारांनी अद्याप नुकसान भरपाई मिळणे कामी मागणी प्रस्ताव सादर केलेला नाही. नोटीस बजावल्यापासून 60 दिवसामध्ये संपादित जमिनीचा कब्जा ताबा सक्षम प्राधिकारी अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकारी यांच्याकडे द्यावा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग अधिनियम 1956 च्या कलम 3A मधील तरतुदीनुसार जमिनीची सक्तीने ताबा घेण्यात येईल असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या दृष्टीने तहसील कार्यालयात युद्ध पातळीवर कुणबी नोंदी असलेल्या दस्तांचे शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 100 वर्षापूर्वीच्या नोंदी शोधल्या जात आहेत. दरम्यान मोहोळ तहसील कार्यालय येथे कुणबी पुरावे तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच तालुका स्तरावर कुणबी पुराव्याची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांना मराठा कुणबी आरक्षणाच्या दृष्टीने कुणबी जात प्रमाणपत्रासाठी लागणारे कोतवाल बुकाची नक्कल, हक्क नोंदणी आणि पेरेपत्रक दस्त, जन्म मृत्यू नोंदी व जुने 7/12 उतारे तपासण्याचे आदेश दिले आहेत. मोहोळ तहसील कार्यालयात ही दस्तासंबंधी नोंदी तपासण्यात येत आहेत. त्यासाठी तहसील कार्यालय मोहोळ येथे अभिलेख कक्षातील नोंदीची तपासणी करण्याकरता 9 मंडळ अधिकारी व त्यांस अधीनस्थ तलाठी यांना नोंदी तपासण्यासाठी नेमले आहेत. सणासुदीच्या कालावधीमध्ये नागरिकांना दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न व औषध प्रशासनाने जिल्ह्यात विविध ठिकाणी धडक कारवाई करून माल जप्त केला आहे. दिनांक 31 ऑगस्ट ते दिनांक 7 नोव्हेंबर 2023 या कालावधीत तेल व वनस्पती तेलाचे एकूण 5 नमुने, वनस्पतीचे 2 नमुने, दूध या अन्नपदार्थाचे 55 नमुने, दुग्धजन्य पदार्थांचे 18 नमुने, रवा, मैदा, आटा व इतर असे एकूण 22 नमुने, तसेच तूप, खवा, पनीर या अन्नपदार्थांचे एकूण 11 नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले असल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सुध जिंतूरकर यांनी सांगितले आहे. या मोहिमेत 18 सप्टेंबर 2023 रोजी बेगमपूर तालुका मोहोळ येथील मेसर्स बॉम्बे स्ट्रीट मार्क व बेकरी या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी 40 किलो सुमारे 10,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दिनांक 10 ऑक्टोबर 2023 रोजी मेसर्स उत्तम चौधरी भवानीपेठ सोलापूर या ठिकाणी धाड टाकून स्पेशल बर्फी 68 किलो किंमत 17,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी टेंभुर्णी तालुका माढा येथील मेसर्स भगवान राम पालेवाल या पेढीवर धाड टाकून स्पेशल बर्फी 103 किलो किंमत 25,750 रुपयाचा साठा जप्त करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत कराची रक्कम फोन पे द्वारे स्वीकारल्याप्रकरणी गुंजेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथील सरपंच सफलता प्रभाकर पाटील यांचे सरपंच पद व सदस्यत्वही पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी अपात्र ठरविले आहे. फोन पे द्वारा रक्कम स्वीकारल्याचे सरपंच पाटील यांना चांगलेच महागात पडले आहे.
याबाबत ग्रामपंचायत सदस्य मीरा ज्ञानदेव साळुंखे यांनी तक्रार दिली होती। सरपंच सफलता पाटील यांनी ग्रामपंचायत हद्दीतील इको इंडस्ट्रीज या कंपनीकडून 25,000 कराची रक्कम आपले पती प्रभाकर पाटील व त्यांचे संयुक्त बँक खाते असलेल्या फोन पे वरून स्वीकारून ती रक्कम ग्रामपंचायत निधीमध्ये वर्ग न करता परस्पर लाटून भ्रष्टाचार केला आहे। सरपंचास मिळणारे मानधन सुद्धा संयुक्त खात्यावर स्वीकारले आहेत। यावरून सरपंच पदावर पती राजाचे अधिराज्य असल्याचे दिसून येते। गावाला पुरवण्यात येणाऱ्या शुद्ध पाणी प्लांटमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक अनियमितता झालेली आहे। यावरून सरपंच बेजबाबदार बेकायदेशीर कृत्य करीत असून त्यांच्यात निर्णय क्षमता नसल्याने दिसून येते। सरपंच सफलता पाटील या सरपंच पदावर राहण्यास योग्य व लायक नाहीत, त्यांना सरपंच पदावरून हटवण्यात यावे असे मुद्दे साळुंखे यांनी तक्रारीत नोंदवले होते। यावरून विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशी करून एकूण 13 मुद्द्यावर सरपंच कर्तव्यात कसूर करीत असल्याचा ठपका ठेवला होता। असा अहवाल विभागीय आयुक्त राव यांच्याकडे पाठवला होता। त्यानंतर विभागीय आयुक्त राव यांनी सरपंच सफलता पाटील यांचे सरपंच पद तसेच सदस्यत्व रद्द केले आहे। जिल्ह्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 नुसार दिनांक 1 जानेवारी ते 30 सप्टेंबर 2023 या कालावधीत शहर पोलीस 6 व ग्रामीण पोलीस 30, त्यापूर्वीचे 7 असे एकूण 43 गुन्हे तपासण्यासाठी प्रलंबित आहेत। तरी पोलीस विभागाने तपासावर असलेल्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा त्वरित करावा असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले, अत्याचार प्रतिबंधक अधिनियमानुसार न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणापैकी 1 जानेवारी 2023 ते 30 सप्टेंबर 2023 अखेरपर्यंत न्यायालयाने 98 गुन्ह्यात निर्णय दिलेला आहे। त्यानुसार 8 गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झालेली असून 50 गुन्ह्यामध्ये आरोपी निर्दोष सुटलेले आहेत। तरी या अधिनियमातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल झाल्यानंतर आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे। सरकारी वकिलांनी न्यायालयाने निर्णय दिलेल्या 58 प्रकरणाचा सूक्ष्मपणे अभ्यास करून आरोपी न्यायालयात निर्दोष का सुटतात, तपासात त्रुटी आहेत का याबाबत सविस्तर अहवाल पुढील 15 दिवसात सादर करावा अशा सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या। भूमी अभिलेख कार्यालयात बँक बोजा कमी करण्याची त्रासदायी पद्धत बदलावी अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हा संघटक युवराज घुले यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना भेटून निवेदन देऊन केली आहे। भूमी अभिलेख कार्यालयामध्ये बँक बोजा कमी करण्याची जी पद्धत आहे ती सर्वसामान्य नागरिकांना त्रासदायक व आर्थिक नुकसान होणारी आहे। नागरिकांनी घेतलेल्या बँकांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर त्या उतार्यावरती बँक बोजा कमी करण्यासाठी गहाणमुक्ती दस्त केल्याशिवाय बँक बोजा कमी होत नाही। गहाणमुक्ती दस्त करण्यासाठी 2 ते 3 हजार रुपये खर्च येतो, त्याची विनाकारण भुर्दंड सर्वसामान्य नागरिकांना बसतो। पूर्वी बँकेच्या पत्रानुसार जो बँक बोजा कमी होत होता ती पद्धत योग्य होते व सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक नुकसान न होणारे होते। तेच पद्धत सुरू करावे म्हणजे नागरिकांचे होणारे आर्थिक नुकसान टळेल। जसे की शेत जमिनीवरील तलाठ्याकडील 7/12 उतारा असलेला बँक बोजा बँकेच्या पत्रानुसार तलाठी फेरफार क्रमांक टाकून तो बोजा 15 दिवसांमध्ये कमी करतात। तीच पद्धत भूमी अभिलेख कार्यालयामध्ये तात्काळ राबवण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात एका नवीन बातमीपत्रासोबत। नमस्कार।